काही दिवस ना तोंडाची चव गेल्यामुळे मला असं छान छान काहीतरी करून खायचं होतं, पण ते हेल्दी पण असायला पाहिजे होतं आणि होममेड पण असायला पाहिजे होतं. म्हणून मी म्हटलं काय करूया, तर खूप साऱ्या भाज्या आणि चिकन म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीनही मिळेल, फायबरही मिळेल आणि कमी तेल आणि कमी तिखटाचा असेल. म्हटलं आता काय करायचं, तर म्हटलं चला आज फ्राईड राईस बनवूया. मग फटाफट इन्स्टामार्टवरून मी काही भाज्या घरी नव्हत्या त्या भाज्या मागवून घेतल्या, त्या धुतल्या, स्वच्छ कट करून घेतल्या आणि एका बाजूला ठेवून दिल्या. मग हळूहळू मी स्क्रॅम्बल्ड एग बनवून घेतलं, मग इकडे चिकन बनवून घेतलं. नंतर मी एक एक भाज्या हळूहळू परतून घेऊन सगळ्या एका ताटात काढून घ्यायला लागले. आता चिकन शिजायला टाकलं. मी याच्यामध्ये थोडीशी लाल मिरचीची पेस्ट घातली, कारण अगदीच ब्लँड नको होतं मला. मग हे चिकन घातलं, त्याच्यामध्ये बोनलेस चिकन घेतलेलं आहे मी, साधारण 2 ब्रेस्ट एवढं चिकन घेतलं. थोडं मीठ घातलं, थोडं काळी मिरी घातली. मध्ये मध्ये सोहम येऊन धडपडत होता, काय हे दे ते दे, मम्मा हे मम्मा ते मम्मा ते, हे चालूच असतं मध्ये 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 मध्ये. ते सगळं झाल्यानंतर मी एक एक करत होते, बाजूला काढून ठेवत होते. कसं असतं ना, आपल्याला करायचं, खावंसं वाटत असेल तर आपण केलं पाहिजे. हा माझा आणि माझ्या लेकाचा एकदम परफेक्ट फंडा आहे. पण किती अशक्तपणा असला, किती काहीही असलं तरी जेवण बनवायचं म्हणजे त्याने स्ट्रेस दूर होतो. माझं तरी कुकिंग म्हणजे माझं स्ट्रेस बस्टर आहे आणि मला खूप छान वाटतं जेव्हा मी काही ना काहीतरी घरी असं बनवत असते. मग तो छोट्यातला छोटा पदार्थ का असेना. आज पण मी असंच भरपूर भाज्या घातल्या, कमी तेलातला, कमी तिखटाचा असा छान चिकन फ्राईड राईस बनवला. डॅडीला मात्र खायचं होते चिकन सॉसेजेस. तो गेले काही दिवस मला सारखं सांगत होता की चिकन सॉसेजेस बनव, पण ते काही त्याला बाहेरचं काही आवडत नव्हते. म्हटलं चला ह्याच्यासाठी घरीच काहीतरी आता मस्तपैकी बनवूया आणि मी तेही रेडी केले. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आता माझं जेवण रेडी झालेलं आहे आणि मी खात आहे आपला यम्मी चिकन फ्राईड राईस. तुम्ही पण या मंडळी जेवायला आणि बघा किती यम्मी आणि टेस्टी झाला आहे.